सातारा जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून चोरी गेलेली मालमत्ता सातारा पोलिसांनी हस्तगत केली आहे। नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी असे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आलं असून त्यांनी आरोपींकडून 4,07,40,900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होते। आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाच्या डिटेक्शनसाठी आज या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता। मागे एक केसमध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल, एक केसमध्ये सातारामध्ये खेडमध्ये एक घरफोडी झाली होती। त्या घरफोडीमध्ये आणि मग फलटणमध्ये एक घरफोडी झाली होती। असे 3 गुन्हे त्याच्यामध्ये आणि कराडची घरफोडी 3 घरफोडे आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट केले होते आणि 35 तोडं सोनं आपण त्याच्यामध्ये एकंदरीत आपण रिकवर केलेलं होतं। त्याच्यामध्ये जो खेडची जी घरफोडी होती ती खूप महत्त्वाची होती, कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला आरोपी सापडलेला होता, परंतु त्या केसमध्ये रिकव्हरी मात्र त्यांनी खूप कमी दिली होती आणि बाकीच्या केसेसमध्ये ती रिकव्हरी दिलेली होती। ह्याच्यामध्ये आता आम्हाला लिंक लागली की त्यांनी तो सगळं जो सोनं आहे तो कोणापाशी दिलेला होता। त्याच्यामध्ये आपल्याला आरोपी जो सोनार आहे, मागे काही पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला होता की या सोनारांचं काय, बरेच केसेसमध्ये त्यांना माहिती असते की हा चोरीचं सोनं आहे। ह्या केसमध्ये तशी केसमध्ये तो सोनार जो आहे तो बऱ्यापैकी या गँगसोबत तो कामं करायचा। यांचा सोना तो नेहमी घ्यायचा आणि नेहमी घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यामध्ये त्यांना मदत करायचा। तर त्या सोनाराला याच्यामध्ये आम्ही पकडण्यामध्ये यशस्वी झालो। सोनाराला याच्यामध्ये आरोपी आम्ही केलं। आरोपी केल्यानंतर, अटक केल्यानंतर त्याच्याकडनं रिकव्हरीची प्रोसेस आम्ही सुरुवात केली। त्या रिकव्हरी त्यांनी आता याच्यामध्ये आम्हाला दिलेली आहे। त्या खेडच्या केसमध्ये टोटल एकंदरीत 29 तोडे त्याच्यामध्ये चोरी झालेले होते। त्याच्यात आता टोटल 27 तोडे त्याच्यामध्ये रिकवर झालेले आहे। पूर्णपणे ती केस आता डिटेक्ट झालेली आहे। दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये कराड शहरमध्ये 2 आणि सातारा शहर आणि खंडाळामध्ये असे एकंदरीत 4 गुन्हे आपल्याकडे सलग त्याने घरफोड्या ह्या गँगने आपल्याकडे केलेली होती। पुणे जी ही गँग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मी ऑन रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सांगत नाही, परंतु काही तांत्रिक गोष्टी याच्यामध्ये आम्हाला सापडल्या आणि याच्यामध्ये आमच्या फॉरेन्सिक टीमचा खूप चांगला त्यांचं योगदान होता। डॉग स्क्वॉडचं खूप चांगलं योगदान होतं आणि त्यांनी त्या आरोपीपर्यंत पोहोचवण्याचं काम याच्यामध्ये केलं। आरोपीचं नाव निष्पन्न झाल्यानंतर आमची टीम सलग त्यांच्या पाठलाग करत होती, परंतु हा आरोपी एवढा शातीर होता की तो दिवसात सकाळी वेगळा टी शर्ट घालायचा, दुपारी वेगळा टी शर्ट घालायचा आणि संध्याकाळी कपडे बदलायचे। टीम वॉचवर जात होती, त्याला याची बाबतीत माहिती होती, सारखा तो ठिकाण बदलायचा, परंतु याच्यामध्ये काही आम्हाला त्या ठिकाणी चांगली मदत भेटली पुण्यात आणि तो आरोपी आम्हाला शेवटी त्याच्यामध्ये सापडला। याचं नाव आरोपीचा राहुल लष्करे आहे आणि त्याचा एक साथीदार देखील सोबत सापडला, अजय चव्हाण। या दोघांनी मिळून आपल्याकडे 4 मोठ्या घरफोड्या आपल्याकडे केल्या होत्या आणि ह्यांच्याकडून एकंदरीत आपल्या साताऱ्यात 10 तोड्यांचं सोनं त्यांनी गायब केलं होतं आणि ते सगळं सोनं याच्यामध्ये आता पूर्णपणे रिकवर झालेलं आहे।